सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ॲपलचे सीईओ टिम कुक यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतात कारखाने उभारू नयेत असा धमकीवजा सल्लाच ट्रम्प यांनी दिलाय. कुक यांनी भारताऐवजी अमेरिकेतच सगळे प्रॉडक्ट्स बनवावेत अशी विनंतीही केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. सध्या ॲपल कंपनीकडून चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोन उत्पादन केलं जात आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे, त्यांच्या या सल्ल्यामुळे आता आयफोन कंपनी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का आणि भारतातलं थांबवणार आहे का हे पाहावं लागेल. Apple, as you know, is coming in. And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I've treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. And they've offered us a deal where basically they're willing to literally charge us no tariff. So we go from the highest tariff, you couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high, to a point where they have actually told us, I assume you too, Scott, you were working on that also, that there will be no tariff, right? Would you say that's a difference? They're the highest and now they're saying no tariff. But I said to Tim, look, we've treated you really good. We put up with all the plants that you built in China for years. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion. दरम्यान याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक विजय खरे. विजयजी, ट्रम्प यांनी टिम कुक यांना सल्ला दिला की भारतात उत्पादन करू नका. एकीकडे टिम कुक यांनाही बुचकळ्यात टाकलंय आणि भारतही संभ्रमित आहे त्यांच्या या विधानामुळे. नेमका काय अर्थ काढावा त्यांच्या या विधानाचा? मी मागे आपल्याला म्हटलं होतं की ट्रम्प प्रशासनाची सुरुवातीपासूनची आणि आताची जी भूमिका आहे हे निश्चितच काय म्हणतात ना, ज्याला रिस्पॉन्सिबल स्टेटची जे निर्णय घ्यावेत तशी नसून एक प्रकारे अमेरिका फर्स्ट हा जो त्यांचा क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियावर त्यांनी आतापर्यंत सर्व डिसिजन घेत आलेले आणि ते करत असताना आपण किती श्रेष्ठ आहोत या दृष्टिकोनातून त्यांनी भारताविरुद्ध वेगवेगळ्या पातळीवर स्टेटमेंट देण्याचं काम केलेलं आहे. एक ज्या पद्धतीने ऍपलच्या म्हणजे त्याच्या खरं अधिकृत घोषणा व्हायची आहे, परंतु जे भाषण आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकतो आहे त्यानुसार असं दिसतंय की त्यांची अमेरिका फर्स्ट म्हणजे या डिसिजन ऍपलच्या सीईओना सांगितलं गेलं की तुम्हाला आम्ही सर्व पद्धतीचं रेड कार्पेट अमेरिकेत टाकू, परंतु भारतामध्ये जो आपण उत्पादन करत ते कमी करावं. याचं कारण त्यांची अशी डिमांड आहे याच्या पाठीमागे की या निमित्ताने काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तान आणि भारताच्या सध्याच्या संघर्षाच्या निमित्ताने भारताने जे टेरिफ लावलेले ते टेरिफ झिरो करावं आणि तो टेरिफ जो संपूर्ण पाकिस्तानची जी निर्यात आहे ती निर्यात विदाऊट टॅक्स भारताने आयात करावी अशा पद्धतीची एक त्यांना स्ट्रॅटेजिकली आणि फायनान्शियली इकॉनॉमिकली ती मूव्ह घेतलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी दुटोपी धोरण अमेरिकेचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे खरं तर या जिओ पॉलिटिक्स, जिओ इकॉनॉमिक्स आणि मल्टीलॅटरल वर्ल्ड सिस्टीम मध्ये अमेरिकेचा एकेकोरपणा हा निरंतर काळासाठी चालू शकत नाही आणि भारताला तर तो चालणारच नाही. परंतु तरीही ट्रम्प आणि माननीय पंतप्रधान यांची मैत्री असल्या कारणाने आपण उघड त्यांच्या विरोधात अजून कुठली भूमिका घेतली नाही. परंतु ज्यावेळेस स्ट्रॅटेजिकली आणि सिक्युरिटी इश्यू येतील त्यावेळेस मात्र भारताला त्यांच्या विरोधात अशी भूमिका घ्यावी लागेल. नंबर दुसरं, आयफोनचं जे प्रोडक्शन आहे ते अजून नुकतंच आता सुरू होईल, परंतु त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट तशी फारशी नाही. परंतु एक प्रकारे भारतीय बनावटीचे आयफोन मार्केटवर आल्यावर कदाचित त्यांच्या आयफोनला एक मोठं मार्केटचं चॅलेंज होऊ शकतं. म्हणून हे एक टेरिफच्या आड लपवून भारतातील आयफोनचं जे मार्केट आहे तेही त्याच्यावर कंट्रोल करता येईल का हाही त्याच्यामध्ये उद्देश असेल. आणि दुसरं
आयफोनच्या निमित्ताने इतर जे टेरिफ भारताने लावलेले आहेत ते 0% वर कसे आणता येईल. काश्मीर आणि सध्या नुकतंच दहशतवादाचं किंवा आपण ऑपरेशन सिंधू नंतरची उद्भवलेली परिस्थितीचा फायदा फायनान्शियल अमेरिकेला कसा होईल हा त्याच्या मागे उद्देश आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु भारत सरकार यावर कुठलाही निर्णय ऑफिशियली अजून घेणार नाही. कदाचित ते वाट बघतील आणि तशा पद्धतीचा अधिकृत निर्णयही अमेरिकेकडनं अजून झालेला नाही हे त्यांचं. परंतु परराष्ट्र खातं आणि हे अधिकृत निर्णय ज्यावेळेस जाहीर करतील त्यावेळेस भारत निश्चितच त्याला काउंटर करेल. नक्कीच हे एक प्रकारचं दबाव तंत्रही असू शकतं. मात्र जो सल्ला त्यांनी टिम कुक यांना दिलेला आहे की उत्पादन थांबवा आणि त्याऐवजी ते अमेरिकेत उत्पादन करा, जेव्हा एक प्रोसेस सुरू झालेली आहे भारतात या आधीपासूनच, तेव्हा ही प्रोसेस मध्येच थांबून पुन्हा अमेरिकेत जाणं हे ऍपल सारख्या एका मोठ्या कंपनीला शक्य आहे का, किंवा किती फायद्याचं किती तोट्याचं काय सांगाल? तेच ऍपलचे जे सीईओ आहेत यांना त्यांनी सांगितलं की 500 बिलियन जे डॉलरची जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करतायत ती त्याऐवजी आम्ही तुम्हाला अधिकच्या सुविधा आम्ही अमेरिकेत देणार आणि ती तिथेच प्रोडक्शन करावं आणि अमेरिका फर्स्ट हे जे त्यांचं नॉट ओनली म्हणजे भारतापुरतंच हे त्यांचं हे नाही तर अमेरिका फर्स्ट हे जे त्यांचं टार्गेट आहे. जे बिझनेसेस बाहेर आहेत ते बाहेरचे बिझनेसेस अमेरिकेत कसे येतील यासाठी त्यांचा हा अट्टहास आहे. परंतु त्यांनी जे टायमिंग आता घेतलेलं आहे किंवा टायमिंग जे साध्य केलेलं आहे ते चुकीचं आहे. सध्या भारत पाकिस्तान भारत चीन यांच्यातील संघर्ष निवारण, संघर्ष व्यवस्थापन, संघर्षाचं एक रूपांतर आणि इतर बाकीचे प्रश्न असताना अमेरिका आपला एक नॅचरल लोकशाही राष्ट्र असल्या कारणाने अमेरिका एक आपला मित्र राष्ट्र आहे या अनुषंगाने आपण त्याकडे बघतोय. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पहिल्या दिवसापासून विशेषतः या संघर्षामध्ये म्हणजे IMF ला लोन सँक्शन करणे, नंतर सीज फायर डिक्लेअर करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ट्विट एक्सद्वारे माहिती देणे, पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेणे, परत त्याच्यावर भाष्य करणे. वेराज आपण थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आतापर्यंत कुठेही इन्व्हॉल्व्ह केले नाही, परंतु थर्ड पार्टी म्हणून आम्ही इंटरेस्टेड आहोत असं दाखवणं हे जे अमेरिकेचं धोरण आहे हे निश्चितच हास्यास्पद आहे आणि हे पुढील कालखंडामध्ये आपल्याला त्याला नीट काउंटर करावं लागेल. नक्कीच. आणि जे टॅरिफ बद्दल ते बोलतायत की भारतानं आम्हाला नो टॅरिफ अशी ऑफर दिलेली आहे, असं काही भारताकडून दिलं जाऊ शकतं का, किंवा हे फक्त त्यांनी पुन्हा एकदा दबाव तंत्र वापरायचं म्हणून एक असं एक वाक्य सोडून दिलेलं आहे? म्हणजे टेरिफच्या संदर्भामध्ये भारत सरकार आपली अधिकृत भूमिका ज्यावेळेस जाहीर केली करेल त्यावेळेस आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. परंतु असं होऊ शकत नाही एका देशाला एकदम 0% टेरिफ करायचं आणि दुसऱ्या देशाला टेरिफ लावायचं. शेवटी आपल्याकडे आता आपण याचं सर्वात महत्वाचं जे आहे म्हणजे याला जो पार्श्वभूमी आहे भारत, युनायटेड किंगडम आणि यांच्यामध्ये मुक्त व्यापार ज्याला म्हणतो इकॉनॉमिक फ्री ट्रेड जो आहे तो करार झाल्यामुळे आणि आता पुढील कालखंडामध्ये भारत युरोपियन युनियन असा करार पुढील कालखंडात होणार आहे. हे सर्व ज्या गोष्टीत भारताच्या आर्थिक आघाडी ज्या पद्धतीने UK आणि युरोपियन युनियन सोबत उघडत आहोत आणि व्यापार वाढणार आहे त्याचं कुठेतरी त्यांना एक धोका तर म्हणता येणार नाही, परंतु त्यांना एक सल आहे की भारताने आम्हाला सोडून UK किंवा युरोपियन युनियन सोबत तशा पद्धतीचा करार करू नये अशी कदाचित त्याच्या पाठीमागे भूमिका असेल. आणि म्हणून हे दबाव तंत्राचे राजकारण करून त्या ठिकाणी भारताला एक कोंडीत पकडण्याचं काम माननीय राष्ट्राध्यक्ष करतायत. खरं म्हणजे अमेरिका आणि भारत यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे ओबामापासून तर आतापर्यंत किंवा मागील बिल क्लिंटन पासून कारगिल संघर्षापासून तर आतापर्यंत विशेषतः न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असेल, न्यूक्लिअर डील असेल या संदर्भात भारताची भूमिका फार महत्वाची आणि अतिशय बॅलन्सची भूमिका आंतरराष्ट्रीय पटलावर भारताने घेतली. परंतु दुर्दैवाने ट्रम्प यांचे डिसिजन आणि म्हणून मी मागे कालही म्हटलं आपल्या चॅनलवर की ट्रम्प प्रशासनावर तेवढी विश्वासार्हता नाही, कारण त्यांचं एकंदरीत कार्यशैली आणि त्यांचं कृती याच्यामध्ये बराचसा फरक आहे. आणि म्हणून अमेरिकेसोबत किंवा चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात लष्करी आघाडी उघडण्या अगोदर अमेरिकेचं स्ट्रॅटेजिक व्हिजन, स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आणि आपल्यासोबतची भूमिका याच्यावर आता दक्षिण आशियातील आता पूर्ण हे सिक्युरिटी डायनामिक्स असणार आहे.
नक्कीच. धन्यवाद विजयजी. NDTV मराठी बरोबर ही सगळी चर्चा केल्याबद्दल. ट्रम्प यांच्या या नव्या विधानांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलेलं आहे. त्यामुळे यावरून आता भारत नेमकी काय भूमिका स्पष्ट करतो हे लवकरच